महापालिका निवडणुकीच्या प्रचारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये शाब्दिक युद्ध रंगलंय। भाजपनं पिंपरीमध्ये 8,000 कोटींच्या ठेवी मोडल्या, कामं कुठे आहेत असा प्रश्न अजित पवारांनी केलाय आणि त्यावर पलटवार करताना विरोधकांना पाणी पाजायचा इशारा फडणवीसांनी दिलाय। त्याचबरोबर आम्हाला विचारण्यापूर्वी आधी आरसा पाहावा असं उत्तर मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांना दिलंय। आशिया खंडातली सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ज्या पिंपरी चिंचवडची ओळख होती, एवढी विकासाची कामं करत असताना केंद्राच्या जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन रिन्युअल मिशन मधनं ज्याला शॉर्ट फॉर्म मध्ये JNNURM म्हटलं जायचं, करोड रुपयाचा पैसा आम्ही आणला, परंतु पत्रकार मित्रांनो कधीही या श्रीमंत महानगरपालिकेला आम्ही कर्जबाजारी केलं नाही। एक सीसीटीव्हीचं नेटवर्क आपण उभं केलंय, आता त्याच्या पलीकडचं आर्टिफिशियल इंटेलिजन्स लेड अशा प्रकारचं एक सीसीटीव्हीचं नेटवर्क हे आपण तयार करतोय। पाणी दे रे बाबा, बोलून बोलून घसा थांबतो। आज जरी या ठिकाणी पाणी पित असलो तरी निवडणुकीमध्ये विरोधकांना पाणी पाजणार आहे।